महासभेत पाणी टंचाई आणि समुद्रा कंपनीवर सत्ताधारी आणि विरोधकांचा निशाणा। सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिकेच्या आज झालेल्या महासभेत पाणी टंचाई, स्ट्रीट लाईट व्यवस्था, सीसीटीव्ही कॅमेरे आणि समुद्रा कंपनीच्या कामकाजावर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी जोरदार चर्चा करत प्रशासनाला धारेवर धरले। महासभा अनेक विषयांवर वादळी ठरली। शहरातील जवळपास प्रत्येक प्रभागात पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याची बाब सर्व सदस्य आणि गटनेत्यांनी ठळकपणे मांडली। येत्या गुढीपाडवा आणि रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे तसेच आवश्यक त्या ठिकाणी टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा असे निर्देश महापौरांनी पाणी पुरवठा अधिकाऱ्यांना दिले। महासभेत समुद्रा कंपनीच्या स्ट्रीट लाईट बदलाच्या कामावरही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली। संबंधित कंपनीने कामे तातडीने पूर्ण करावीत, अन्यथा त्यांच्याकडील अधिकार काढून घ्यावेत अशी मागणी सदस्यांकडून करण्यात आली। सांगलीवाडी परिसरातील पाणी आणि स्ट्रीट लाईटचा प्रश्न गंभीर असल्याचे सांगत नगरसेवक अभिजित कोळी आणि अश्विनी कदम यांनी प्रशासनाने तातडीने लक्ष घालावे अशी जोरदार मागणी केली। याशिवाय शहरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या कामावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले। किती कॅमेरे बसवण्यात आले, किती कार्यरत आहेत आणि किती प्रलंबित आहेत याबाबत अधिकाऱ्यांना समाधानकारक उत्तर देता आले नाही। त्यामुळे या विषयावरही सभागृहात तीव्र नाराजी व्यक्त झाली। महासभेला महापौर, उपमहापौर, महापालिका आयुक्त, उपायुक्त, संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि सर्व नगरसेवक उपस्थित होते। सणावाराचे दिवस आहेत, टँकर आज फोन केला की 2 दिवसांनी टँकर सुद्धा येतात। आम्ही स्वतःच्या टँकरने पाणी पुरवठा करतोय। ईदमध्ये पाणीपट्टीला मागवा साहेब तुम्ही सांगितलं की जास्तीच्या टँकरची व्यवस्था करा आणि पाणी पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी लक्ष द्यावं। तुमची बिलं कशी न चुकता जातात प्रत्येक घरात, तुम्ही कधी असं जाऊन बघितलं की बाबा मागवा साहेब? पाणी नसलं तर नागरिकांना पाणी कसं पुरणार? शाळेत पाणी नाही आहे, प्युरिफाय लावायला पाहिजे। त्याच्या वासरूची बालवाडीत गेलो, बालवाडीमध्ये पंखे नाही आहेत, सगळीकडे मी हे केलेलं आहे, सगळं जाऊन आलेलं आहे। ते जरा पुणे साहेब जिजामाता कॉलनीमध्ये कित्येक वर्ष झालं फक्त 15 मिनिट पाणी येतं। तिथे काय प्रॉब्लेम आहे? जिजामाता कॉलनी वार्ड क्रमांक 9 फक्त 15 मिनिट पाणी, ते पण पहाटे 6 वाजता येतं। आता तर 8 दिवस पाणीच नाही येत। काय संध्याकाळपासून फोन आहे, खूप बारीक पाणी आणि ते पण आता 8 दिवस झालं पाणी नाही येत। तर महापौर साहेब आम्ही इथे येतोय, तुमचा मान सन्मान राखतोय, तुमच्या रोलिंगला काही किंमत आहे का नाही एवढं फक्त सांगा। बोला की तुमचं मत मांडा। ते सांगितलं तुम्हाला। ओके, ह्या संदर्भातले सगळे विषय आपण येत्या महासभेला घेऊ। सगळे तुम्ही सगळ्यांनी पत्र द्या, सगळ्या गटनेत्यांनी कुठले कुठले विषय दोन्ही जपणमुलीसाठी ख्रिश्चन आणि मुस्लिम समाजाची त्याची आणि खाली कमिटी करू। आपला बागवान साहेब बसा सगळ्यांनी। बागवान साहेब मुस्लिम कब्रस्तान आणि आपल्या ख्रिश्चन कब्रस्तानच्या विषयातला एक मुद्दा त्या दिवशी उपस्थित केल्यावर आम्ही मिटिंग संपल्यावर लगेचच त्या संदर्भात सगळी माहिती घेतली। तसं काय करत नाही यांचे दिनांक 10 मार्च 2026 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले। कैलासवासी बापूसाहेब बोरगावे हे जे शाहू महाराज मान और वाचा विषय वाचा विद्यमान
एलईडी पद्धतीवर देखभाल दुरुस्ती तसेच देखभाल दुरुस्ती 10 वर्ष स्तरावर केलेल्या निवडणुकांना या संस्थेबरोबर करारनामा करून घेणे व नगर परिषद प्रशासन संचालनालय यांच्या निश्चित केलेल्या साहित्याचा व देखभाल दुरुस्तीच्या आवश्यक रक्कम 25% मात्राच्या खर्चास सहाय्यक आयुक्त नगर परिषद प्रशासन संचालनालय यांनी दिलेल्या सूचनेनुसार कारवाई करण्याबाबत मान्यतेसाठी अतिरिक्त आयुक्त विद्युत विभाग यांचे विषय 6 नंबरचा विषय 2 मिनिट ऐकून घ्या आणि मंजुरी द्या. रस्ता धरलाय, रस्ता धरला नाही तर रस्त्यावर रस्ता धरलाय. फक्त तत्कालीन नगरसेवक त्यांच्या घरासमोरचा रस्ता आहे. तुम्ही लोकहिताची कामं करा, त्यांच्या घरासमोरच्या रस्त्याला डायरेक्ट मंजूर करू नका. त्यांच्या घरासमोरच 100 लोकांची वस्ती आहे, तिथे अजून एकदा पण रस्ता झालाय. तुम्ही हिंदू स्मशानभूमीवर तिथल्या अन्याय लोकांच्यावर करून ते कॅन्सल करून नवीन ठराव करायची गरज काय आहे, त्याचं तुम्ही मला उत्तर द्या. आणि तुम्ही तपासून नाही, तुम्ही ठराव मंजूरच करायला लागलाय. आम्ही कुठला दबाव असतो तर सांगा तसं. मी दबाव कोणाचा आहे, दबाव नाही तर बहुतेक तू पेपर वाचत नाही, मी कोणाचा दबाव घेईन. मग जरा यावर निर्णय घ्या. हिंदू स्मशानभूमीचं कॅन्सल सत्य कमिटी नेमून आपल्या वकील वगैरे घेऊन समुद्र कंपनीवर काय निर्णय घ्यायचा. कारण त्या तज्ञ कमिटीमध्ये आपले मालमत्तेचे मित्र माझे सुपत पाटील होते आणि पण होते. त्या कमिटीचा काय झालं, काय निर्णय झाला याच्याबद्दल त्या कमिटीची बैठक झाली. आपल्या हायकोर्टचे वकिलांचे सगळे गट नेते आपले सगळ्या पक्षाचे तिथे उपस्थित होते. त्यांना त्यावेळी सगळी कागद दिलेली आहे. काय करायचं त्याच्यावर त्या दिवशी 1 तास 1.5 तास चर्चा झालेली आहे. त्यांनी त्याचे मुद्दे काढून देतो म्हटल्या. त्याच्यावर त्यांचं 2-3 कागद त्यांना इथं आल्यावर मिळाली. कंपनी याच्यापेक्षा वेगळं काय लावणार नाही. हा 100 वॅटचा दिवा आहे, हा 3,000 रुपयाला मिळतोय. जास्त क्वांटिटी मध्ये घेतला तर हा 2500 रुपयाला मिळू शकतो. तर हे भरपूर आहे दिवे मॅडम, जाताना दिलं फक्त काम तुम्हाला देतो विचारत आहे. तर त्यानंतर आपण विनायक साहेब आपण CCMS फिडर त्याचं काय रेट लावला सांग. तो फिडर साहेब टायमिंग सेट करण्याचं काम करतोय. नाही समुद्राचा नाही, ह्या कंपनीचा BS कंपनी 43,000 सिंगल स्टेज लाईन प्रिपेअरला बघा. हा 42,000 रुपयाचा ह्याचा फिडर आहे. हा प्लॅस्टिकचा आहे आणि आपली महापालिका ह्याच्या आधी बसवतो आणि या प्लॅस्टिकचा हे आपल्याला 42,000 रुपयाला देणार आहे. तर एवढा मोठा घोळ ह्या नगरसेवकांना विश्वासात न घेता डायरेक्ट विषय मंजुरीसाठी आणला. या गोष्टीची जरा खरोखर चौकशी करणं गरजेचं आहे. संतोष पाटलांचा आग्रह होता की कंपनीला द्यावं, काय कशासाठी आग्रह होता माहित नाही आम्हाला. शासनाची मान्यता नाही असा होता. विरोधी पक्ष नेत्यांची बहुतेक दिशाभूल झाली आहे. माझी साहेब दिशाभूल झाली नाही, त्यांच्या बोलण्याचा उद्देश तसाच होता. त्यामुळे मी काही शब्द मागे घेऊ शकत नाही. तर विनायक जाधव साहेब ह्या गोष्टीचा खुलासा व्हावा, या गोष्टीचा अनेकदा चर्चा व्हावी. त्यानंतर या कंपनीला काम द्यायचं का नाही या गट नेत्यांना घ्या किंवा नगरसेवकांना घेऊन विचारात घेऊन हा पुढचा निर्णय व्हावा. आणि आपले वायरमॅन जे आता 40-50-30 वायरमॅन आहेत, 25 वायरमॅन आहेत, त्यांना आपण वेगळ्या डिपार्टमेंटचं काम लावलं. जर का आपण हे स्वतः खरेदी केलं तर भरपूर पैशाची महापालिकेचा फायदा होऊ शकतोय. तर याचा विचार करून निर्णय घ्यावा. शासनाची मंजुरी आणण्यासाठी समुद्र कंपनी शासनाची नाही आहे. शासनाची नाही, एखादी कंपनी आपल्या शहरामध्ये काम करत असेल तर दुसऱ्या कंपनीला आपण काम देऊ शकत नाही. तो त्यांच्या नियमात आहे. त्यामुळे शासनाची मंजुरी घ्यायचा प्रश्न येत नाही. त्यामुळे आपण इथं नवीन दिवे खरेदी करू शकतो. माफूस आहे त्यांना बोलायला तुम्ही संधी दिली, आम्ही काय बोललो का? पण तुम्ही विरोधी पक्ष नेत्याचा अपमान करणार आहे का? त्यांना त्यांचं काय टीव्ही मध्ये अँटी चेंबर मध्ये जास्त बोलायचं होय, चर्चा करून घ्या. शासनाची मान्यता घेतल्याशिवाय हा निर्णय रद्द करता येणार नाही. आपण रद्द करूया, पण शासनाची मान्यता म्हणून ते ज्या पद्धतीने म्हणतात त्या पद्धतीने निर्णय करावे.
घेऊ की आपण. ऐका आपण काय करूया या संदर्भात कंपनीची माणसं आपले नगरसेवक यांना घेऊन पहिला सर्वे करू आणि ती सर्वे करताना नगरसेवकांनी पण कसं काय करायला पाहिजे त्याची गायडन्स ठरवा. मग त्या कंपनीला सर्वे करायची काय गरज आहे? ऐका की 2 मिनिटं. अहो, कंपनीला आपल्या लोकांकडे सर्वे करून घेऊ ना आपण. ऐका की आपले लोक सर्वे करताना आपली महापालिकेचे जे कर्मचारी आहेत 20 प्रत्येक वार्डाला एक आहेत त्यो सर्वे हा विषय नंतरचा आहे. मगाशी करण सरकारने तो आता हिंदी जो मांडलेला विषय आहे दरसर सगळा करा म्हणजे तर सगळ्या बाहेर बघायला होते म्हणजे सर्वे होईल साहेब. पण दरावरती साहेब आपण चर्चा करणं फार महत्वाचं आहे. काय म्हणा रुलिंग झाले त्याच्यावर आता जर का 3,000 रुपये सिमेंटचं पोल बदल कसं असेल आणि अंडरग्राऊंड लाईट होत नाही बापू. कशाचं बसवणार आहे सिमेंट पोलला अंडरग्राऊंड लाईट होत नाही, करता येत नाही. 9 नंबर घ्या. सर्वे करा तुम्हाला तर ते पैसे परत गेले काय झालं. आता हा नवीन विषय आलाय तो 2 कोटीचे कॅमेरे कुठे बसवले. बसवलं नाही बहुतेक. अब काय झालं. गुजरात हा सेन्सिटिव्ह एरिया आहे. आता जे आपल्याला पत्र जे आलेलं होतं DYSP साहेबांचा तो 7/8/2023 होता. नाव 3 इयर्स. ह्या 3 वर्षामध्ये आणखी सेन्सिटिव्हिटी जी वाढलेली आहे त्यानुसार मिरजेमध्ये जे तुम्ही स्पॉट दिलेले आहेत त्यामध्ये आणखीन जे आहेत 3 स्पॉट आणखीन मी वाढवण्याचं मी एक पत्र दिलेलं आहे. त्यानुसार मिरासाहेब दर्ग्याचा एकच फक्त कॅमेरा दाखवलेला आहे त्यामध्ये तुमच्या लिस्टमध्ये. तर मिरासाहेब दर्ग्यामध्ये एक सफिशियंट होणार नाही, तिथे ऍटलिस्ट 5 कॅमेरे बसवण्यात यावे. तसेच झाकीर हुसेन चौक गृहारपेठ म्हणून आहे, पारकट्टा म्हणून म्हणतो तिथं महादेव मंदिर चौक, तर तो सेन्सिटिव्ह एरिया आहे तिथं बसवणे आवश्यक आहे. तसंच मच्छी मार्केट आहे तिथे एक सेन्सिटिव्ह एरिया आहे तिथं पण बसवणे आवश्यक आहे. त्यामुळे या 3 वर्षामध्ये एकच फक्त आता माने साहेबांनी जो विषय सांगितला स्पॉट रिपीट झालेत काय याची आपल्याला खात्री करायला पाहिजे. कारण आपल्या मागे जसं झालं होतं रस्ते करताना या टोकापासून म्हणजे शिवाजी हॅलो साहेब आपले रिपीट होणार नाही स्पॉट हे बघायला पाहिजे आपल्याला. आणि त्याशिवाय दोन्ही याद्या बघितल्याशिवाय हा विषय मंजूर करू नये असं माझं